आपण सर्वांनी रमाई जयंती साजरी केली आहे की नाही? एकदम थाटामाटा मस्त नवीन कपडे नवीन साड्या आहे की नाही? हो की नाही? अरे काय करावं ओळखीचं आहे का कोणाच्या? तो काय तुमच्या आमच्या आजच्या जीवनात रमायचं असतं तो काय आहे की नाही? आपल्या प्रत्येक श्वासावर जितका बाबासाहेबांचा अधिकार आहे तितकाच माता रमाईचा आहे. त्याचं कारण असं आहे, रमेश बोरगुरे लिहितात की रमाई तू भोगलेलं एक एक दुःख, रमाई तू भोगलेलं एक एक दुःख आज आम्ही सुख म्हणून मिळवत आहोत. बरोबर आहे? आता अर्थ कळतो बघा. लुगड्यासाठी संघर्ष होता, आज आमच्या मायमावल्यावरच्या अंगावरच्या साड्या बघा, आमचे कपडे बघा. सोन्या नाण्यासाठी रडका नव्हता आमच्या आधीच्या पिढीचं, आज मान वागते की थाट माठ हे ऐश्वर्य ही कुणामुळे? मेणापरी वितळले आयुष्य तू रमाई, मेणापरी वितळले आयुष्य तू रमाई, पेनातली भीमाच्या संपू दिली न शाई, धरणी सवे नभाने विसरू नये तुझे ऋण, हिरवळ तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळे ही निळाई, हिरवळ तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळे ही निळाई. म्हणून बाबासाहेबांच्या अर्धांगिनीला माता रमाईला तुमच्या आमच्या सर्वांच्या मातेला अभिवादन. आपल्या सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. माता रमाईच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा. मागे आवाज येतोय का? येतोय? एकदा जोरदार जय घोष झाला पाहिजे आपला. जय भीम. बघा दोर पद्मश्री कवी नामदेव ढसाळ बाबासाहेबांबद्दल लिहितात की तूच आहेस माझ्या मनात, काल होतास आज आहेस आणि उद्याही राहशील. तूच आहेस माझ्या मनात, काल होतास आज आहेस आणि उद्याही राहशील. तुझी जागा या हृदयातून हिरावून घेणारा अजून जन्माला यायचा आहे. तूच आहेस माझ्या मनात, काल होतास आज आहेस उद्याही राहशील. तुझी जागा या हृदयातून हिरावून घेणारा अजून जन्माला यायचा आहे. तो जन्माला येईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल काय? समजा आला जन्माला, तो जन्माला येईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल काय? अरे नसेल ही पृथ्वी, असेल एक नाव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव. बाबासाहेबांना समर्थ साथ देणाऱ्या माता रमाईचं एक गीत सादर करतो तुमच्यासमोर. आवडेल ना? आवडेल का? क्या बात है, सबके जोरदार तालियां जाऊंगा है ना. बहुत मशहूर उनका एक गीत है, वो आपके सामने पेश करने जा रहा हूँ. आणि कुणाकुणाच्या घरी नाही कुठे गेले? कुणाल भाऊ हो फोटो त्यांच्या आपल्या मंडळाच्या वतीने फोटो द्यायचे होईल ना. जोरदार काय आमच्या कुणाल भाऊ पाहिला ना. बरं मला एक सांगा, रमाईच्या चेहऱ्यात काय दिसतं आपल्याला? काय दिसतं? आणखी त्या बरोबर आहे, त्या पण बघा कवीला काय दिसतं? आमचे गुरुवर्य प्रताप संतांना वगैरे लिहितात, त्यांना काय दिसतं? गुलमोहरी रूपाच्या भीमाला बाबासाहेबांचं
मधु उलुमराच्या फुलासारखा वेगवेगळ्या शेड्स आहेत त्याला छटा आहे. अशा व्यक्तिमत्वाची आराधना केली. माता रमाई कशी असेल? भीमा 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 गुलमोहरी रूपाच्या भीमाला साजणी गुलमोहरी मिळाली. साजणी गुलमोहरी मिळाली. गुलमोहरी रूपाला भीमाला साजणी गुलमोहरी मिळाली. गुलमोहरी गुलमोहरी रूपाला गुलमोहरी रूपाला साजणी गुलमोहरी मिळाली. एका चेहरा नऊ कोटी चेहरे. एका चेहरा नऊ कोटी चेहरे. जगात एवढं मातृत्व आणि पितृत्व मोठ्या कुटुंबाला लाभलाय. 9 कोटी चिल्यापिलाची मायबाप म्हणून त्यांची ओळख आहे. विश्वास एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे. रमा ऐसी बिलोरी मिळाली. गुलमोहरी रूपाला भीमाला साजणी गुलमोहरी मिळाली. गुलमोहरी रूपाला भीमाला. तुम्हाला रमाईचे नाव माहिती आहे? 5 नावांना बोलायचं. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांना? कधी राम म्हणायचे, कधी रामी, भागीरथी. माहिती आहे? लेक हडकून गरिबाची रामी. लेक हडकून गरिबाची रामी. त्यात रामीचा चेहरा बदामी. त्यात रामीचा चेहरा बदामी. त्यात रामीचा चेहरा बदामी. लेक हडकून गरिबाची रामी. त्यात रामीचा चेहरा बदामी. रामजी वदले माझा विमाना. रामजी वदले माझा विमाना. आपल्या घरात एखादी सून आली, नाचसून आली किंवा शेजाऱ्याकडे सून आली, आपल्या मावश्या आज्या काय उन्माट होतात. कुणी म्हणतं लक्ष्मी सारखी आली, कुणी म्हणतं रुक्मान आली, गुणवान आली, शिलवान आली. म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? रामदेव बाबा काय म्हणतात? काय म्हणत असेल रामदेव बाबा?
लेक हडकून गरिबाची राणी, लेक हडकून गरिबाची राणी, त्या करावी कचेरा सद्गुणांची सद्गुणांची तिजोरी मिळाली एवढ्या अडचणी आहेत, एवढे दुःख आहेत, तरीही रमाई बाबासाहेबांना दूर देते आणि काय म्हणते, पतीला बोले परदेशी जावे, आल संधीचे सोने प्रेरणेची शिदोरी मिळाली बाबासाहेबांचा काही रमाईचा पत्र समर्थ विश्वाला माहिती आहे ना, रमाई बाबासाहेबांना पत्र लिहिते, बाबासाहेब पत्र लिहितात, खूप वेगवेगळे समाज आहेत. या पत्रव्यवहाराला अनुसरून प्रसिद्ध कवी मनोज राजा गोसावी यांचा फार सुंदर गाणं आहे, म्हणजे 4 ओळी आठवल्या. अहो पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता तुम्ही साहेब माझी चिंता न करता शिका, माझी चिंता न करता तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा.
एक सांगा, तुमच्या आमच्या आजच्या ह्या अवस्थेला ही जी थाटमाट आहे, ही शान शौकत आहे, ही अशी सहज आली का? उगत आली? अहो, जगातल्या कुठल्याही धनदौलतीनं पायाची डोळं घेतली असती इतकी मोठी विद्वत्ता बाबासाहेबांची होती. तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांना आपली 4 अपत्ये गमावली. ती आजाराने किंवा रोगराईने गेली नाही, उपचाराने नाही. वेळ रमाई बाबासाहेबांना पत्र लिहायची, ती गंगाधर गेला, राजरत्न गेला, मी गेली कशा? उपचाराने नाही. मग अशा वेळेस बाबासाहेबांना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नसतं, काय मोठी गोष्ट. पण बाबासाहेबांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता. वर्षानुवर्ष बाबासाहेबांना आपला संसार, आपलं सर्व काही झालेलं, तेव्हा हे तुमच्या आमच्या अंगावर आलं. हे रोषणाई, हे बंगले, हे गाड्या, ह्या माड्या म्हणून आलेलं. आपल्याला कोणी फुकट येऊन गेले म्हणून यासाठी आपल्या बापानं फार मोठा संघर्ष केलेला आहे. देशातील व्यवस्थेशी प्रत्येकाशी बाबासाहेब भिडलेले आहेत. मग आपण बाबासाहेबांच्या विचारांशी इमान ठेवतोय का? हा आपल्या अंतर्मनाला विचारायचा प्रश्न आहे. अशी रमाई जेव्हा पण तुमची राम तुमच्या पाठीशी नाही, तुमची राम तुमच्या पाठीशी नाही, तुमची राम तुमच्या पाठीशी नाही. करू नका हो परवा, सांभाळलेली सर्वा, करू नका हो परवा, सांभाळलेली सर्वा. तुमची रामुजी, रामुजी बोलते स्वतः. अहो तब्येतीकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या. पण ही तुमच्या मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जमा. मी हा परिवार सांभाळते, पण एवढ्याच तेवढ्याच बाकीचं काय झालं? आजचा दिवसच तुमचा आहे सगळा, आहे ना? आजचा नाही, 365 दिवस तुमचेच आहे. तुमच्या पुढे कोणाचा आवाज संदेह का? आता इथं तो आवाज असला पाहिजे. मी हा परिवार सांभाळते, पण
इकडं तुम्हाला काही नाही दिलं का बाबासाहेब? मावशी दिले का नाही? हा? दिले ना? आता तुमचा आवाज आला पाहिजे. बघा बघा आमचं इथल्या इथे एक सूत्र जमणार आहे. मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. एकनिष्ठ राहिलेला कवी असेल. काळ ऐसा चालून गेलो, लिहिता लिहिता प्रताप सिंग जाओ, लिहिता लिहिता प्रताप सिंग जाओ, लिहिता लिहिता प्रताप सिंग जाओ. काळ ऐसा चालून गेलो, लिहिता लिहिता प्रताप सिंग जाओ. लोक म्हणतील त्याचा उशाशी, लोक म्हणतील त्याचा उशाश. काळ ऐसा हा चालून येवो, लिहिता लिहिता प्रताप सिंग जावो. लोक म्हणतील त्याच्या उशाशी. काय असेल? जो जो कवी गायक चळवळीचा कार्यकर्ता बाबासाहेबांची इमान ठेवून आहे, त्याच्या उशाला काय सापडणार? काय गाठोडं, पैसे, सोनं, नाणं, बंगला, भाडी, त्याच्या उशाला काय सापडेल? लोक म्हणतील त्याच्या उशाशी, लोक म्हणतील त्याच्या उशाशी. कवितेची चिठोरी मिळाली, एका चेहऱ्याला रमायची चिठोरी मिळाली. गुलमोहरी रूपाचा मला, काजळी गुलमोहरी मिळाली. गुलमोहरी रूपाचा, गुलमोहरी रूपाचा दिवाला, मोहरी रूपाचा दिवाला. साजणी गुलमोहरी मिळाली. एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे, एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे. आता सर्वांनी तालात टाळ्या वाजवल्या त्या गाण्याला. ओके, त्यात नऊ कोटी चेहरे, एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे, एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे, एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे. रमा ऐसी बिडोरी मिळाली, गुलमोहरी रूपाचा दिवाला, काजळी गुलमोहरी मिळाली. चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे, रमा ऐसी बिडोरी मिळाली. गुलमोहरी रूपाचा दिवाला, काजळी गुलमोहरी एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे, रमा ऐसी बिडोरी